आता ती 35 वर्षाची आहे. 34 वर्षाची जेव्हा होती, तेव्हा तिला ब्लीडिंग व्हायला लागलं. ते ब्लीडिंग इतकं अनकंट्रोल्ड होतं, की ती कुठल्याही हार्मोन्सला दाद देत नव्हतं. म्हणून सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाच्या आतमध्ये मास दिसला. तर मासची बायोप्सी केल्यावर असं लक्षात आलं, की हा कॅन्सर आहे, जो गर्भाशयाच्या अस्तराचा आहे. त्यामुळे सप्टेंबर 2024 मध्ये त्याची डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी केली आणि आयसीजी गाइडेड सेंटिनल नोड बायोप्सी केली. म्हणजे काय, आयसीजी हा एक फ्लुरोसेंट डाय असतो. त्याच्यातून आपल्याला कळतं की आपल्याला जो कॅन्सर झालाय त्याचा आतमध्ये किती स्प्रेड झालाय. आणि ही बायोप्सी केल्यावर असं लक्षात आलं की कॅन्सर पसरलेला नाहीये. तर हा पसरलेला कॅन्सर नसल्यामुळे गर्भाशयाच्या आत जाऊन गर्भाशयाच्या अस्तरमधली जी काही ट्यूमर आहे ते हिस्ट्रोस्कोपीने कॅन्सर सर्जनने काढलं आणि ते तपासायला दिलं. तर तपासायला दिल्यावर जो बायोप्सीचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये वेल डिफरन्शिएटेड एडिनोकार्सिनोमा ग्रेड 2 होता. कारण तिला अजूनही बाळ नव्हतं, त्यामुळे तिची पूर्ण सर्जरी केली नव्हती आणि सेंटिनल बायोप्सीमध्ये तिचा कॅन्सर पसरलेला नव्हता. आणि 1 वर्षानंतर परत तिला ब्लिडिंग व्हायला सुरुवात झाली आणि सोनोग्राफी केली तर आतमध्ये परत गाठ झाली होती आणि ते मास जवळजवळ एंडोमेट्रियम सोडून आतमध्ये मायोमेट्रियमपर्यंत गेलेलं होतं. MRI रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे 50% मायोमेट्रियल इन्व्हेजन आणि जवळजवळ 2 सेंटीमीटरची ती गाठ होती. अजूनही बाळ झालं नव्हतं. मग आम्ही ऑप्शन दिला की तुझं एग फ्रीजिंग आपण करू, एग्ज आपण काढून घेऊ, पण आता मात्र आपल्याला डेफिनेटिव्ह सर्जरी केली पाहिजे. आता आपल्याला गर्भाशय, ओव्हरी आणि लिम्फ नोड हे सगळं काढून टाकले पाहिजेत, नाहीतर हा कॅन्सर वाढत जाईल आणि जीवाला धोका होईल.